नमस्कार, सुप्रभात. कल्याण मसूर ज्योतिष गुरुकुल्ली यशस्वी जीवनाच्यामध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज 23 जुलै 2026 गुरुवार. आज आषाढ महिना आहे, शुक्ल पक्ष आहे. अष्टमी दुपारी 2:47 त्यानंतर नवमी आहे. हस्त नक्षत्र आहे दुपारी 1:21 त्यानंतर चित्रा नक्षत्र आहे. शुभयोग आहे दुपारी 12:52 त्यानंतर शुक्ल पक्ष आहे, त्यानंतर शुक्लयोग आहे. वाणी दुपारी 2:47 त्यानंतर विष्टीकरण आहे. कन्यारस दुपारी 1:21 त्यानंतर तुळ रस आहे. आजचे शुभ वेळ आहे सकाळी अभिजित मुहूर्त आहे 11:57 ते 12:45 त्यानंतर विजय मुहूर्त आहे 2:24 ते 3:12 त्यानंतर अमृत काळ आहे 6:07 ते 7:53 आणि ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी पहाटे 4:05 ते 4:51 अशुभ वेळेमध्ये राहू काळ आहे 1:30 ते 3 अशुभ काळ आहे, तो काळ व्यर्जकाराचा असतो. त्यानंतर दुसरा व्यर्ज काळ आहे 4:40 ते 6:14 आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरणार आहे. कामात पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिती स्थिर असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आपल्यासाठी आपण उपाय करणार असेल तर हनुमान चालीसा पठण करा आणि गुळाचे दान करा. त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. आरोग्य उत्तम राहील. आजच्यासाठी उपाय आहे श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. पुढील रास आहे मिथुन राशीसाठी आजचा दिवस सृजनशील आणि यशस्वी ठरणार आहे. नोकरीत बदल किंवा प्रमोशनची शक्यता आहे. मान सन्मान वाढेल. जुने मतभेद दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजच्यासाठी आपला शुभ उपाय आहे दुर्गाष्टमीचा पाठ करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा. पुढील रास आहे कर्क राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आणि फलदायी ठरणार आहे. कामात प्रगती होईल. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील कोणत्याही शुभ कार्याची चर्चा होईल. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता लाभेल. श्री विष्णूचे पूजन करा आणि पिवळे वस्त्र परिधान करा. पुढची रास आहे सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि यशस्वी असणार आहे. नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नियमित व्यायामाचा लाभ घ्या. सूर्याला जल अर्पण करा आणि गुळदान करा. पुढील रास आहे कन्या राशीसाठी आजचा दिवस विचारपूर्वक काम करणारा आणि स्थिरतेकडे नेणारा असेल. कामात बारकाईने लक्ष द्या. नियोजनबद्ध कामगिरीमुळे यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीत वाढ होईल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधेल. जुने गैरसमज दूर होतील. पोटांचे विकार किंवा थकवा जाणू शकतो. आहारात काळजी घ्या. गणेशाची पूजा करा आणि हिरव्या मुगाचं दान करा. पुढील रास आहे तुळ राशीसाठी आजचा दिवस संतुलन साधण्याचा आहे. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात सौहार्द राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आपल्यासाठी उपाय आहे पांढऱ्या वस्तूंचे दान करा आणि कन्यांना गोड पदार्थ खायला द्या. पुढील रास आहे वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस ऊर्जा आणि धाडसाचा असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटतील. आरोग्य उत्तम राहील. हनुमान चालीसा पठण करा आणि लाल मसुराचे दान करा. पुढील रास आहे धनुराशीसाठी आजचा दिवस प्रगती आणि यशाचा आहे. योजनांना यश मिळेल. व्यवसायात विस्तार होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवास लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील. आपल्यासाठी उपाय आहे पिवळे वस्त्र धारण करा आणि गुरूंना पिवळी फळे अर्पण करा. पुढची रास आहे मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रयत्नांना यश देणारा आणि स्थिर प्रगती देणारा आहे. कामात सातत्य ठेवा. आधीची रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी चांगला संवाद साधा. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. थोडा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. आपल्यासाठी उपाय आहे
शनी चालिसा आपण वाचावी आणि शनीला तेल अर्पण करावे. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला आणि यशप्रद आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सहकार्य लाभदायक ठरेल. धनप्राप्तीची शक्यता आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मतभेद दूर होतील. मानसिक शांती मिळेल. ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. काळ्या उडीदाचे दान करा आणि श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करा. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीसाठीचा आजचा दिवस सकारात्मक आणि फलदायी असणार आहे. तुमच्या कल्पना आणि कामाचे कौतुक होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकीची रक्कम मिळू शकते. कुटुंबात सुखशांती राहील. आपले नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य चांगले राहील. योग आणि ध्यानाचा फायदा होईल. गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा आणि पिवळ्या कपड्याचे दान करा. ईश्वर कृपेने सर्वांचे कल्याण हो. कल्याणमस्तु. शुभम भवंतु.